सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवाचा यात्रोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिर परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघाले आहे। तसेच यात्रा परिसरात विविध व्यापारी दुकानं देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत। यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून यात्रा उत्सवाची तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या निमित्तानं कुणकेश्वर ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तगणांसाठी, व्यापारी बंधूंसाठी विविध सोयी सुविधांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीचं काम हे महत्त्वाचं असून त्या अनुषंगानं कुणकेश्वर ग्रामपंचायतीनं गेली महिनाभर कुणकेश्वर यात्रोत्सवाचं नियोजन केलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गुणवंत पाटील यांच्याशी संवाद साधणार। पाटील साहेब, एकंदरीत कुणकेश्वर यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापारी बंधूंसाठी, त्याचप्रमाणे भाविक भक्तगणांसाठी आणि येथील स्थानिक जनतेसाठी आपण कशा पद्धतीच्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत, आपण काय सांगाल? नमस्कार। प्रथमतः कुणकेश्वर यात्रेसाठी येणारे सर्व भाविक त्याचबरोबर व्यापारी बांधव यांचं मी पंचायतीच्या वतीने स्वागत करतो आणि जेणेकरून या यात्रोत्सव निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडावा यासाठी ग्रामपंचायतीने विविध पातळीवर नियोजन केलेलं आहे। ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, यात्रेनंतरची साफसफाई असेल आणि चालू वर्षी आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी केबुडकर साहेब, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब साहेब यांच्या संकल्पनेतून हा यात्रोत्सव आहे तो आपल्याला प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव करायचा आहे। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने तयारी केलेली आहे। यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ज्या प्लास्टिक पिशव्या आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायतीमार्फत बंदी घालण्यात आलेली आहे। त्या पद्धतीचे बॅनर्स असतील किंवा त्याचबरोबर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून तशी प्रचार प्रसिद्धी सर्व स्तरावर करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा आम्ही कापडी पिशव्यांचं वाटप 10 रुपये या माफक दरामध्ये आम्ही व्यापाऱ्यांना त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना एक जवळपास 5 ते 6 हजार कापडी पिशव्या ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आहेत आणि त्या आम्ही आमच्या माध्यमातून देणार आहोत। त्याचबरोबर शौचालयांची किंवा स्वच्छतेची जर आपण म्हटलात तर ह्या ठिकाणी आपल्याकडे ग्रामपंचायतीमार्फत आपण जवळपास 6 शौचालय आहेत, ज्याच्यामध्ये 32 सीटच्या माध्यमातून आपण शौचालयांचं व्यवस्थापन केलेलं आहे। त्याचबरोबर विविध नगरपंचायती असेल, जेणेकरून वैभववाडी असेल, देवगड असेल किंवा मालवण असेल, सावंतवाडी, कणकवली या ठिकाणची फिरती शौचालय आहेत ते आपण पार्किंग व्यवस्था जिथे आहेत किंवा यात्रास्थळ जिथे आहेत तिथे आपण ठेवलेली आहे। पाणी पुरवठ्याच्या माध्यमाचं जर म्हटलं तर आपल्याकडे एकूण 52 पाण्याचे स्रोत आहेत आणि त्या व्यतिरिक्त 9 जे आहेत ते आपण पाणपोई या ठिकाणी तयार केलेले आहेत। या 9 पाणपोईंमध्ये आपण 3 जे आहेत ते आपले आरो प्लांट आहेत, ज्याच्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी आपल्या भाविकांना त्याचबरोबर व्यापाऱ्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर रस्त्यावरच्या दिवाबत्तीची सोय जर म्हटलात तर यावर्षी आपण 35 ते 40 नवीन 240 वॅट क्षमतेचे दिवे आपण रस्त्यावर लावले आहेत, जेणेकरून दरवर्षीची प्रकाशाची थोडीफार समस्या असते। भाविकांची एक मागणी होती की बाबा जास्त प्रकाश असावा रस्त्यांवरती, त्या अनुषंगाने चालू वर्षी आपण जास्त प्रकाश योजनेची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर ह्या वर्षी आपल्याकडे 30 ते 35 स्वच्छता दूत जे प्लास्टिक पिशवी जर आढळली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई असेल किंवा कापडी पिशव्यांचं वाटप असेल, त्याचबरोबर ओला आणि सुका ह्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ते उचलायचे आहेत आणि आपल्या ज्या घंटागाडी आहेत त्याच्यामार्फत कलेक्शन जे करायचं आहे ते स्वच्छता दूत आपले करणार आहेत। अशा प्रकारचं त्याचबरोबर यात्रेच्या नंतर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत सुद्धा जो काही स्वच्छता केली जाते अशा प्रकारचं हे नियोजन आपण यावर्षी यात्रोत्सवाच्या मदतीने केलेलं आहे। या यात्रोत्सवाच्या अनुषंगानं आपत्कालीन काळात अग्निशमन यंत्रणा अथवा बीचवर कशा पद्धतीच्या सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या? अग्निशामक यंत्रणा जर म्हटली तर आपल्याकडे कणकवली, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला अशा 4 अग्निशामक दलांच्या गाड्या ह्या आपल्या यात्रोत्सवात आपल्याला सेवा देत असतात। त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टकडे असतील, त्याचबरोबर आम्ही ग्रामपंचायतीने खरेदी केलेली असतील अशा प्रकारचे काही फायर सिलेंडर्स आहेत तेही आम्ही उपलब्ध करणार आहोत। त्याचबरोबर लाईफ जॅकेट्स असतील किंवा बोये वगैरे ज्या प्रकारचे असतात, त्याचबरोबर आपल्याला जिल्हा परिषदने आपल्या DPDCमधून रेस्क्यू क्राफ्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर आमचा जो जीवरक्षक आहे तो उभा राहून
बोलणारा जो व्यक्ती आहे त्याला तो त्या यंत्राद्वारे या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडत जर असेल तर त्याला पकडून तो किनाऱ्यापर्यंत आणू शकतो आणि त्याचे प्राण वाचू शकतात. अशा प्रकारचे 2 जीवरक्षक ग्रामपंचायतीमार्फत आणि उर्वरित जवळपास देवगड कॉलेजचे 20 विद्यार्थी NSSचे आणि आपल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे 20 विद्यार्थी 20 स्वयंसेवक अशा प्रकारच्या 40 जणांच्या ड्युट्या इथे लावलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण आपत्कालीन व्यवस्था आहे त्याची आपण अंमलबजावणी करणार आहोत. बीचवर प्रसाधनगृह अथवा चेंजिंग रूम या बाबतीत कोणत्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत? बीचवर आपली ऑलरेडी जी फिरती प्रसाधनगृह आहेत ती सावंतवाडी नगर परिषद, मालवण नगर परिषद यांची आहेच. त्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा मागच्या वर्षी DPTC मधनं आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपण नवीन शौचालय बांधलेली आहेत. त्याचबरोबर चेंजिंग रूमसाठी आपण पत्र्याचे चेंजिंग रूम महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे केलेले आहेत. त्याचबरोबर कायमस्वरूपीचे फायबरचे 4 चेंजिंग रूम ह्या वर्षी आपण महिलांसाठी स्वतंत्र उपलब्ध करून दिले आहेत. अशा प्रकारे चेंजिंग रूमची सुद्धा व्यवस्था आपण ग्रामपंचायत माध्यमातून केलेली आहे. निश्चितपणे कुणकेश्वर महाशिवरात्री असोत, येणारे भाविक भक्तगण असतील, व्यापारी बंधू असतील, या सर्वांसाठी सुलभ शौचालय असतील, प्रसाधनगृह असतील, त्याचप्रमाणे जे भाविक समुद्र स्नानासाठी येत असतात त्यांच्यासाठी चेंजिंग रूम व अन्य सोयी सुविधा, त्याचबरोबर स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेविषयी ज्या जागरूकता ग्रामपंचायतीमार्फत दाखवण्यात आली ते पूर्णपणे त्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून आपत्कालीन काळात देखील अग्निशमन यंत्रणा देखील या ठिकाणी सुसज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी गुणवंत पाटील यांनी दिली आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायत कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवाकरता सज्ज झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.